सुधीर मुनगंटीवार ने कहा कि दिल्ली में केजरीवाल के प्रयासों से राज्य का विकास रुका हुआ था। उन्होंने कहा कि पिछले 10 सालों में केजरीवाल ने सरकार चलाने की कोशिश की, लेकिन वे दिल्ली के विकास में एक बड़ी रुकावट साबित हुए। मुनगंटीवार ने यह भी कहा कि दिल्ली के चुनाव परिणाम में ये साबित हुआ कि देश की प्रगति के लिए सही दिशा में काम करने वाली पार्टी ही विजयी हो सकती है। वे नागपुर में मीडिया से बात कर रहे थे। आनंदाची बाब आहे की गेली 10 वर्ष ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवालांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता। सर्व फुकट देऊन राज्य चालवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगतीमध्ये निश्चितच आडकाठी टाकणारा आहे। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल तेलंगणा, त्यानंतर आंध्र आणि आता दिल्ली यामधून मतदारांनी हे सांगितलं की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा संकल्प करून त्यासाठी कष्ट आणि मेहनत करणारा असे पक्ष, असे विचार विजयी झाले पाहिजे। आणि आता डबल इंजिनचं सरकार दिल्लीत आल्यानंतर मला विश्वास आहे की आमच्या देशाची ही राजधानी वेगाने प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवालांचं जे असत्य कथन करत सरकार आणण्याचा जो दोनदा प्रयत्न त्यांनी यशस्वी केला त्याला जनतेने आता योग्य समर्पक मतदानातून उत्तर दिलं। 25 वर्षानंतर विजयाकडे वाटचाल करताय, किती महत्वाचं वाटतं आणि यातलं काय मॅसेज आहे असं वाटतं इतर राज्याचे? अरे दिल्ली जीती है तो आगे देश में हर राज्य जीतेगा। आता याचा निकालावर बिहारचा परिणाम निश्चित होणार आहे। बिहार अनुकूल असेल, मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये जागा भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे निवडून येतील। काल खरं तर राहुल गांधींनी आरोप केला होता की भाजपमध्ये महाराष्ट्रात मतदान अचानक कसं काय वाढलं, संसदेत काय नाही हो, पराभवाची पूर्वतयारी आहे। तुम्ही तुमच्या परिसरामध्ये नापास होणारे विद्यार्थी असतील ना, एक नापास होणारा विद्यार्थी दाखवा की मी बुद्धिमान नाही म्हणून नापास झालो, सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले, अशाच पद्धतीचं सांगितलं जातं। यावर काही फार गंभीरतेने बघण्याचं नाही। जिथं राज्य कर्नाटक जिंकता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही, झारखंड जिंकता तेव्हा काही वाटत नाही, आणि महाराष्ट्र पराभूत झाल्यानंतर तुम्हाला इतक्या गोष्टी कशा काय सुचतात देव जाणे। एकच नाही, काँग्रेसला फक्त एक जागेवर आघाडी आहे आता। काय सांगणार, पानिपत झालं काँग्रेसचं दिल्लीमध्ये? नाही, असं आहे, कोणीही पक्षाचं पानिपत झालं असं मी म्हणणार नाही। हे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा मतदार। त्यांनी ज्या पद्धतीचं कर्म केलं तसं मतदार फळ देतोय। हो, केजरीवाल सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत, 78 मतांनी ते मागे गेले होते, त्यामुळे आप तर थोडा मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनाही दिल्लीच्या जनतेने नाकारलं। ज्यानी ज्यानी दारूचा हात पकडला, आता दारूचा द हा माणसाला दानवाचा द करतो। त्यांनी दारूच्या ह्याच्यात जे स्कॅम केलं ना, ते स्कॅम हे निश्चितपणे लोकांना आवडत नाही।